नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, मेगा भरती, आरोग्यसेवक, पोस्टमॅन या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण खूपच महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो असा आहे, 1 नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर आहे? 1 नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर होईल? तर 1 नॉटिकल मैल म्हणजेच 1.9 किलोमीटर होईल आणि 1 मैल म्हणजेच 1.6 किमी होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक दुसरा, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट आहे? 1 हॉर्स पॉवर म्हणजेच किती वॅट होईल? तर 1 हॉर्स पॉवर म्हणजेच 746 वॅट होईल. पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा, संवेग ही कोणत्या प्रकारची राशी आहे? संवेग ही कोणत्या प्रकारची राशी आहे? संवेग, तर संवेग ही सदिश या प्रकारची राशी आहे. पुढचा प्रश्न क्रमांक चौथा, सायट्रिक आम्लामध्ये टिंबटिंब पदार्थ आढळतात. सायट्रिक आम्लामध्ये टिंबटिंब हा पदार्थ आढळतो सायट्रिक आम्लामध्ये. तर सायट्रिक आम्ल हे संत्र्यामध्ये सायट्रिक पदार्थ हे आढळून येईल. पुढचा प्रश्न क्रमांक पाचवा, उत्क्रांतीवादाचा जनक कोणाला म्हणतात? उत्क्रांतीवादाचा जनक असे कोणाला म्हटले जाते? तर उत्क्रांतीवादाचे जनक असे चार्ल्स डार्विन यांना उत्क्रांतीवादाचे जनक असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न क्रमांक सहावा, कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सामान्य किंमत पातळीमध्ये घट झाली होती? कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सामान्य किंमत पातळीमध्ये घट झाली होती? तर ती पहिल्या याच्यामध्ये झाली होती. पुढचा प्रश्न क्रमांक सातवा, भारतामध्ये प्रथम शून्य आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने सादर केला होता? भारतामध्ये प्रथम शून्य आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने सादर केला होता? तर तो महाराष्ट्र या राज्याने सादर केला होता. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय विषाणू संस्था टिंबटिंब येथे आहे. राष्ट्रीय विषाणू संस्था टिंबटिंब येथे आहे. तर राष्ट्रीय विषाणू संस्था ही पुणे या ठिकाणी ती आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9, भारत पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये टिंबटिंब गोलार्धामध्ये आहे. भारत पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये तो कोणत्या दिशेस आहे? तर भारत पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये पूर्व गोलार्धामध्ये तो दिसून येतो. पुढचा प्रश्न क्रमांक 10, सतलज, झेलम, चिनाब या उपनद्या टिंबटिंब नदीच्या उपनद्या आहेत. सतलज, झेलम, चिनाब या सर्व उपनद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या सर्व नद्या ह्या सिंधू या नदीच्या त्या सर्व उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 11, भारतामध्ये मतदानाचा मर्यादित अधिकार टिंबटिंब कायद्याने प्रथमच देण्यात आला होता. भारतामध्ये मतदानाचा मर्यादित अधिकार कोणत्या कायद्याने तो प्रथम देण्यात आला होता? तर तो कायदा होता 1935च्या कायद्याने तो दिला होता. पुढचा प्रश्न क्रमांक 12, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना वीरा शिंदे यांनी टिंबटिंब येथे केली होती. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना वीरा शिंदे यांनी कोठे केली होती? तर ती स्थापना मुंबई या ठिकाणी त्यांनी केली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 13, मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या भारतीय कुलगुरू नाव काय आहे? मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूचे नाव काय होते? तर के.टी. तेलंग हे ते पहिल्या कुलगुरूचे नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर चळवळीचा प्रचारासाठी मुकुंदराव पाटील यांनी कोणते साप्ताहिक सुरू केले होते? महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर चळवळीच्या प्रचारासाठी मुकुंदराव पाटील यांनी कोणते साप्ताहिक सुरू केले होते? तर मुकुंदराव पाटील यांनी दीनमित्र हे नावाचे साप्ताहिक सुरू केले होते. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 16, टिंबटिंबच्या कायद्याने जातीनिहाय मतदारसंघ तयार झाले होते. टिंबटिंबच्या कायद्याने जातीनिहाय मतदारसंघ तयार झाले होते. तर तो कायदा 1909चा हा कायदा होता. पुढचा प्रश्न क्रमांक 17, टिंबटिंब हा जिल्हा संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. टिंबटिंब हा जिल्हा संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर तो नांदेड जिल्हा म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, चिपळूण ते कराड टिंबटिंबमध्ये घाट ओळखला जातो. कराड ते चिपळूण कोणता घाट लागतो? चिपळूण ते कराड कोणता घाट लागतो? तर यामध्ये कुंभारली हा घाट लागतो. पुढचा प्रश्न क्रमांक 19, गावाच्या पोलीस पाटलांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? गावाच्या पोलीस पाटलांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर ती उपजिल्हाधिकारी यांच्याकडून ती केली जाते. पुढचा प्रश्न क्रमांक 20, अखिल भारतीय सेवा हे टिंबटिंब या कलमामध्ये येते. अखिल भारतीय सेवा हे कोणत्या कलमामध्ये येतात? तर अखिल भारतीय सेवा ह्या 312 या कलमामध्ये अखिल भारतीय सेवा ह्या दिसून येतात. पुढचा प्रश्न क्रमांक 21,
टिंबटिंब या राज्य सरकारने स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये देण्याचे जाहीर केलेले आहे. टिंबटिंब या राज्य सरकारने स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये देण्याचे जाहीर केलेले आहे. तर ते राज्य कोणते आहे? तर ते राज्य त्रिपुरा हे राज्य आहे. पुढचा आपण पाहू प्रश्न क्रमांक 22. महिलांच्या क्रिकेटच्या प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टिंबटिंब ही मोहीम सुरू केलेली आहे. तर ती मोहीम कोणती सुरू केलेली आहे? तर 100% क्रिकेट ही मोहीम ती सुरू केलेली आहे. पुढचा आपण पाहू ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सनुसार आशियामधील सर्वात श्रीमंत माणूस हा ठरलेला आहे. ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सनुसार आशियामधील सर्वात श्रीमंत माणूस कोण ठरलेला आहे? तर तो मुकेश अंबानी हा आशियामधील सर्वात श्रीमंत माणूस ठरलेला आहे. पुढचा प्रश्न पाहू नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या तंत्रज्ञान शिखर परिषद 2020 मध्ये टिंबटिंब हा देश भारताचा भागीदार आहे. तर तंत्रज्ञान शिखर परिषद 2020 मध्ये भारताचा भागीदार देश कोणता आहे? तर भारताचा भागीदार देश हा पोर्तुगाल हा भारताचा भागीदार देश आहे. पुढचा प्रश्न पाहू एक देश एक राशन कार्ड ही योजना कोणत्या तारखेपासून संपूर्ण भारतामध्ये लागू झालेली आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. एक देश एक रेशन कार्ड योजना टिंबटिंब या तारखेपासून संपूर्ण भारतामध्ये लागू झालेली आहे ही योजना. तर 1 जून 2020 पासून ही योजना संपूर्ण भारतामध्ये लागू झालेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 26. पुरणपोळी हा शब्द कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? पुरणपोळी हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? तर तो मध्यम पदलोपी हा याचा तो शब्द आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13. हवेचा दाब मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? हवेचा दाब मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? तर बॅरोमीटर याचा तो वापर करतात. पुढचा आपण पाहू ग्रहमालिकेमध्ये पृथ्वीचे स्थान कोणकोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे? ग्रहमालिकेमध्ये पृथ्वीचे स्थान कोणकोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे? तर त्याचे स्थान हे शुक्र आणि मंगळ यांच्यामध्ये पृथ्वीचे स्थान हे आहे. पुढचा आपण पाहतो फ्रीडम हाऊस या संस्थेच्या फ्रीडम इन द वर्ल्ड 2020 अहवालामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? फ्रीडम हाऊस या संस्थेच्या फ्रीडम इन द वर्ल्ड 2020च्या अहवालामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर यामध्ये तो 83वा क्रमांक लागतो. पुढचा आपण पाहतो प्रश्न क्रमांक 16. बुल्स आणि वियर्स या संज्ञा कोणाशी संबंधित आहेत? बुल्स आणि वियर्स या संज्ञा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? बुल्स अँड वियर्स. तर बुल्स अँड वियर्स या संज्ञा शेअर मार्केट याच्याशी संबंधित शेअर बाजार या संबंधित या संज्ञा आहेत. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 17. स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार 2020चा कोणाला जाहीर झालेला आहे? स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार 2020 कोणाला जाहीर झालेला पुरस्कार आहे? तर तो जाधव पेयोंग यांना तो पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 18. औरंगाबाद जिल्ह्यामधील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? औरंगाबाद जिल्ह्यामधील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर म्हैसमाळ हे औरंगाबाद जिल्ह्यामधील थंड हवेचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न पाहू मायक्रोसॉफ्टचे CEO कोण आहेत? मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO हे कोण आहेत? मायक्रोसॉफ्टचे. तर मायक्रोसॉफ्टचे CEO हे सत्या नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. पुढचा आपण पाहू प्रश्न क्रमांक 20. बॉम्बे हाय कशाशी संबंधित आहे? बॉम्बे हाय हे कशाशी संबंधित आहे? बॉम्बे हाय. तर बॉम्बे हाय हे पेट्रोलियम या संबंधीचे हे नाव आहे. पुढचा आपण पाहू प्रश्न क्रमांक 21. लवासा काय आहे? लवासा हे काय आहे? तर लवासा हे गृह प्रकल्प या प्रकारचे आहे. लवासा हा ग्रह प्रकल्प आहे. पुढचा आपण पाहू प्रश्न क्रमांक 22. विवेकानंद रॉक मेमोरियल कोठे आहे? विवेकानंद रॉक मेमोरियल कोठे आहे? तर विवेकानंद रॉक मेमोरियल हे कन्याकुमारी या ठिकाणी ते आहे. पुढचा आपण पाहू भारत चीन युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? भारत चीन युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? भारत चीन. तर भारत चीन युद्ध हे 1962ला भारत चीन हे झालेले आहे. पुढचा आपण पाहतो पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 स्थानकादरम्यान धावली होती? वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 स्टेशन दरम्यान धावली होती? वंदे भारत. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर वंदे भारत एक्सप्रेस ही दिल्ली वाराणसी या 2 स्टेशन दरम्यान धावली होती. पुढचा आपण पाहू प्रसिद्ध ब्रिटिश लायब्ररी कोणत्या शहरामध्ये आहे? प्रसिद्ध ब्रिटिश लायब्ररी कोणत्या शहरामध्ये आहे? ब्रिटिश लायब्ररी. तर ती पुणे या शहरामध्ये ब्रिटिश लायब्ररी आहे. पुढचा आपण पाहतो कर्तारपूर मार्गिका भारतामधील कोणत्या राज्याशी निगडीत आहे? कर्तारपूर मार्गिका भारतामधील कोणत्या राज्याशी निगडीत आहे? कर्तारपूर मार्गिका. तर कर्तारपूर मार्गिका ह्या पंजाब या राज्याशी निगडीत आहे.
पुढचा प्रश्न पाहू, महात्मा गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली होती? महात्मा गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली होती? तर रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधींना महात्मा ही पदवी दिली होती. पुढचा प्रश्न पाहतो, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलपती सध्या कोणाची निवड झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 श्री ग बापट यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहू, सर्वाधिक मतदारसंख्या असलेला राज्यामधील विधानसभा मतदारसंघ कोणता आहे? सर्वाधिक मतदारसंख्या असलेला राज्यामधील विधानसभा मतदारसंघ कोणता आहे? सर्वाधिक मतदारसंख्या असलेला राज्यामधील विधानसभा मतदारसंघ कोणता आहे? तर तो पनवेल हा मतदारसंघ आहे. पुढचा प्रश्न पाहतो, महाराष्ट्राचे व्हॅली ऑफ फ्लावर म्हणून कोणते पठार ओळखले जाते? महाराष्ट्राचे व्हॅली ऑफ फ्लावर म्हणून कोणते पठार ओळखले जाते? तर महाराष्ट्राचे व्हॅली ऑफ फ्लावर म्हणून कास पठार हे ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहतो, महाराष्ट्र राज्याची किती हवामान विभागामध्ये विभागणी झालेली आहे? महाराष्ट्राचे एकूण किती हवामान विभागामध्ये त्यांची विभागणी झालेली आहे महाराष्ट्राचे? तर महाराष्ट्राचे एकूण 9 विभागामध्ये हवामानाची विभागणी झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहू, सर्वाधिक जागतिक विजेतेपद पटकावणारी पहिली बॉक्सर कोण आहे? सर्वाधिक जागतिक विजेतेपद पटकावणारी पहिली बॉक्सर कोण आहे? तर सर्वाधिक जागतिक विजेतेपद पटकावणारी पहिली बॉक्सर ही मेरी कोम ही ठरलेली आहे. पुढचा प्रश्न पाहू, देशामधले पहिल्या दृष्टिहीन IAS अधिकारी कोण आहेत? देशामधल्या पहिल्या दृष्टिहीन IAS अधिकारी कोण आहेत? तर देशातल्या पहिल्या दृष्टिहीन IAS अधिकारी ह्या प्रांजल पाटील ह्या आहेत. पुढचा प्रश्न पाहतो, पाचगणी हे शहर वसवण्यामध्ये कोणाचे योगदान आहे? पाचगणी हे शहर वसवण्यामध्ये खालीलपैकी कोणाचे योगदान आहे? तर या ठिकाणी जॉन चेसन यांचे ते योगदान आहे. पुढचा प्रश्न पाहतो, महाबळेश्वरमधील पॉईंटमधील समुद्रसपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे? महाबळेश्वरमधील समुद्रसपाटीपासून सर्वात उंचावरचा पॉईंट कोणता आहे? तर यामध्ये आर्थर सीट नावाचा तो सर्वात उंच पॉईंट आहे. कोणता पॉईंट आहे? आर्थर सीट नावाचा तो सर्वात उंच पॉईंट आहे. पुढचा प्रश्न पाहतो, जयराम स्वामी या संतांनी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही? जयराम स्वामी या संतांनी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही? तर यांनी यथार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला नाही. रुक्मिणी स्वयंवर लिहिलेला सर्व ग्रंथ लिहिलेले आहेत, परंतु या ठिकाणी यथार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला नाही. पुढचा प्रश्न पाहू, थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यामधले होते? थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यामधले होते? तर ते मूळचे कराड या तालुक्यामधले होते. पुढचा प्रश्न पाहू, मुंबईचे पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत? मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर परमवीर सिंग हे सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. पुढचा प्रश्न पाहू, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे? तर महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहतो, कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा अधिकारी आहे? यापैकी कोणता अधिकारी हा सर्वात वरिष्ठ दर्जाचा अधिकारी आहे? तर या ठिकाणी सर्वात वरिष्ठ अधिकारी होईल उपविभागीय अधिकारी या ठिकाणी सर्वात मोठा अधिकारी होईल. पुढचा प्रश्न पाहतो, कोणता दिवस पोलीस हुतात्मा दिवस पोलीस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो? कोणता दिवस पोलीस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो? पोलीस शहीद दिन. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 21 ऑक्टोबर हा दिवस ओळखला जातो. पुढचा प्रश्न पाहूत, कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन 28,000 ग्रामपंचायती डिजिटल करत आहेत? कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन 28,000 ग्रामपंचायती डिजिटल करत आहेत? तर तो कोणता प्रोजेक्ट आहे? तर तो महानेट या प्रकारचा तो प्रोजेक्ट आहे. मित्रांनो, अनअकॅडमीने एक नवीन बॅच लॉन्च केलेली आहे. 2012-2020 कंबाईंड प्रिलिम्स PYQ बॅच. या बॅचने तुम्हाला टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत, स्पेशल पॉईंटवर फोकस करणार आहेत. या कोर्सच्या तुम्हाला सर्व नोट्स मराठीमध्ये उपलब्ध आहेत. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता. RVD10 हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता. दुसरा आहे चालू घडामोडी महासंग्राम टेस्ट सिरीज. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी खूपच महत्त्व तुम्हाला चालू घडामोडी मिळत जातील. याची तुम्हाला दररोज संध्याकाळी लाईव्ह टेस्ट असते 6 वाजता. याची पण लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. RVD10 हा कोड टाकून तुम्ही जॉईन होऊ शकता.
तिसरा आहे अनअकॅडमिक कॉम्बॅक्ट. सर्वात मोठ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी कॉम्बॅक्ट सीसॅट कॉम्बॅक्टने तुम्ही भाग घेऊ शकता आणि हजारो MPSCच्या विद्यार्थ्यांमध्ये आपण कोणत्या क्रमांकावर आहोत हे जाणून घेऊ शकता. या पण बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. RVD10 हा कोड टाकून तुम्ही फ्रीमध्ये सोडवू शकता.